भगवंत आपली परीक्षा घेतो देईन एक ना एक दिवस. त्या परमेश्वराला सुद्धा वाटत असेल सगळ्यात कारणीभूत हा परमेश्वर आहे बघा. काय कमी केली, काय माझ्यात काय कमी आहे परमेश्वरा. अरे आमच्या हातून कोणती चूक झाली रे. अरे भगवंता ही अभागर आहे तुला भीक माग. माझ्या पत्नीची ही व्यथा मला बघू नये. अरे अभागर आहे तुला लेखनाची भीक मागते रे. अगं झुरते माझे मन एक पुत्रासाठी. झुरते माझे मन दवाखाने सुद्धा केले, वैद्यचारिक उपचार सुद्धा केले, पण त्या परमेश्वराला सुद्धा वाटत असेल पण त्याच्या मनात नसेल तर कसं दे. मला मातृत्वाचं सुख लाभच नाही. अरे परमेश्वरा, अरे काय गुन्हा केला रे मी. अरे 20 वर्ष माझ्या लग्नाला झाले, 20 वर्ष माझ्या लग्नाला झाले. अरे तुला एकच वागणं वागते रे, फक्त मला पुत्राचं दान दे रे, पुत्राचं दान दे रे परमेश्वरा. अगं हे रडल्यानं होईल का ग. त्याच्या मनात असेल तर आपल्याला एक ना एक दिवस मिळेल पुत्र. असं रडल्यानं होणार नाही. कसा देव हा कोकला नाही मनी समाधान. रात्र दिवस मने झुरते नाही कोणी वसताना. रात्र दिवस मने झुरते नाही कोणी वसताना. कसा देव हा कोकला
राहिली. अहो, आता शेवटचं पर्याय राहिलं बघा. कोणता पर्याय सांग? हॅलो. अहो, आता 20 वर्ष आपल्या लग्नाला झाले. हो. आता लेकराची आशा करायची नाही हो. मग काय करायचं? अहो, केव्हापर्यंत या परमेश्वराला मागणे मागत राहू मी? केव्हापर्यंत या परमेश्वराला पूजत राहू सांगा ना. मग काय करायचं म्हणतेस? सांग मग काय करू मी? कोणती स्त्री कोणती स्त्री आपल्या नवऱ्याला दुसऱ्या बाईसोबत बघू शकत नाही हो. अशी मला सांग ते सविता, ज्याला पुत्र नाही ते काय जीवन जगत नाही का? पण मातृत्व तेव्हाच लागते ना जेव्हा मातृत्व एक लेकराला जन्म दिला तेव्हा तर मातृत्व लागते हो. सांगा ना तुम्हा माणसाच्या जातीला काय होणार हो? ते सहन करावे लागते फक्त एका स्त्रीला. मला सांग, आता तू एवढ्या जोरानं रडून राहिलीस, ह्या रडल्यानं तुला पुत्र होईल का? माझ्या मन कसं वावरं तेच कळत नाही बघा मला. कसं करू आणि कसं नाही सांगा ना. काय करू मी? सांगा सांगा काय करू? आता मी काय म्हणतो, होईल आपल्याला पुत्र. त्या भगवंताला वाटलं तर एक ना एक दिवस होईल. ओ पाण्यात डुबते माझी नाव रे, पाण्यात डुबते माझी नाव रे, पाण्यात डुबते माझी नाव रे. भगवंता, माझी कोणती परीक्षा घेत आहे रे? अरे, माझ्या पत्नीकडे मला बघून होत नाही. नको पावरे म्हणते, नको पावरे परमेश्वर. मी काय म्हणतो सविता, नको पावरे. अगं मी काय म्हणतो, आपण एखाद्या पुत्रकाने दत्तक घेऊन घेऊ. नाही नाही, तसं करायचं नाही. काहून? मला आपल्या रक्ताचं आपलं हवाय. मला आपल्या रक्ताचं पुत्र हवाय. अगं आपल्या रक्ताचे पुत्र काय करते म्हणतो मी? अहो, आपलं तर आपलंच असते हो. आपलं तर आपलंच असते बघा. लमची ही बोळायला झाली बाबा बाई. अहो, मला तिच्या कसा करावा म्हणतो, आपल्या रक्ताचा पाहिजे म्हणते. अहो, तुम्हाला एक विचारू? विचार. पहिले मला वचन द्या. मला माहित नाही तुम्ही माझ्यावरती किती सारं प्रेम करता. या शब्दाला तुम्ही तयार होणार नाही बघा. कोणता वचन देऊ सांग? पहिले मला वचन तर द्या. बरं घे. दिले. सांगू तुम्हाला. सांग. अहो, तुम्ही दुसरं लग्न करून घ्या. बाप्पा, ते बायको का बोयता झाली असं का तुम्ही? मला असं दुसरं लग्न कर म्हणते. अहो, शरीर नाही तर शरीर तरी चांगलं होईल हो आपलं. मला पुत्र नाही झालं तर जगल, पण मी दुसरं लग्न करणार नाही. तुम्ही मला वचन दिलं. तुम्ही मला वचन दिले बघा.
माझ्या वचनाप्रमाणे तुम्हाला दुसरं लग्न करावेच लागेल. चांगलं नव्हतं बाबा आता. बरं मी मला सांग, ठीक आहे दुसरं लग्न केलं बाई, मग तिने पुत्र नाही ह्यात मग का करू? अहो परमेश्वर माझा अंत बघत आहे हो. दुसऱ्या कुणाचं नाही, तिला नक्कीच मूल होणार, नक्कीच होणार बघा. तुझी काही गॅरंटी आहे का? दुसरं लग्न केलं हिची केवढी फजित होईल म्हणतो, दुसरी चांगली निघली तर ठीक, ना ती हिच्या गतीची आहे का नाही? नाही, आम्ही दोघे बहिणीसारखेच राहू, आम्ही दोघे बहिणीप्रमाणेच वागू. अहो, सगळे भांडण काहीच करणार नाही बघा. म्हणजे तुला हट्ट धरला. अहो तुम्हाला मी 10 कोटाचे हात जोडून विनंती करते हो, दुसरं लग्न करा हो. बरं चला ठीक आहे, करा. तू म्हणते त्या जीवासाठी दुसरं लग्न करायचं, पण सामने तू विचार कर, उद्या तुला कमी जास्त झालं त्याला जिम्मेदार मी राहणार नाही याचा विचार कर तू. कशी झाली? कारण आज 2 बायकाच्या कधी पटत नाही, 2 सवतीच्या कधी पटत नाही. अहो, तुमच्या सवितावर तुमचा विश्वास आहे ना? अगं हे मला तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे, पण ते दुसरी येणार आहे तिचा विश्वास आहे का मला? मी कधीच भांडण करणार नाही हो तिच्याशी, कधीच नाही. म्हणजे तू कधीच भांडण करशील नाही? लहान बहिणीसारखं तिचं संभाषण, लहान बहिणीसारखी समजेल तिला. बरं ठीक आहे, तुझ्या विचाराला दुसरं लग्न करायचं, पण आता मला सांग या वयात मला मुलगी कोण देणार? अहो आपल्याकडे काय कमी आहे हो? अहो आपल्याकडे कमी तर काय आहे? एवढा मोठा राजवाडा, ही दुनिया झुकली फक्त पैशामुळे, ही दुनिया झुकली पैशामुळे. आपल्याकडे काय कमी हो? अहो काय बाई, कोणी नाही कोणीतरी मुलगी नक्कीच मिळेल बघा. आपल्याकडे काही कमी नाही. आता जाऊन पाहतो मी आपल्या मित्राकडे, भेटली तर ठीक, नाही तर मग एक दत्तक मुलगा घेऊन घेऊ आपण. नाही तसं करायचं. आमची बयाळच आहे बाबा हे बायको, हे काय ऐकत नाही. मला आपलं सह आहे आपलं. अगं, आज नवीन पोराले मुलगी भेटून न राहिली, मला भेटेल याची काही गॅरंटी आहे का? अहो भेटल हो, भेटून झालो तुम्हाला. ठीक आहे, तू म्हणते तर माझा एक मित्र आहे कमलेश भाऊ, त्या कमलेश भाऊकडे जाऊन पाहतो. कोणती स्त्री आपल्या नवऱ्याला दुसऱ्या बाईसोबत पाहू शकत नाही? अशी अभागण आहे मी, अभागण आहे. फक्त पुत्रासाठी दुसरं लग्न. ए परमेश्वरा, पाय माझा अंत नको पाहू रे, नको पाहू. डले नशीब माझे आले अवदाशा, माझ्या कर्माचे कर्म रेषा हो, राया कर्माचे कर्म रेषा, कर्माचे कर्म रेषा हो, माझ्या कर्माचे कर्म रेषा. भोकाले तुम्ही हारून गेली भाऊ लढू लढू, पण हिच्या डोळ्यातून अश्रू काय कमी होऊन न राहिले. हिच्या मनातली पूर्ण इच्छा करावंच लागेल मध्ये. लवकर लग्नासाठी मुलगी पाहावा. तू मला तुला विचारच केलीस याला डोळ्यात टाकले नाही. अहो
दुःख वाटते हो, दुःख वाटते हो. तुला मागते रे तुला मागते मर्यादाची भीक तुला मागते तुला मागते रे तुला मागते मर्यादाची भीक तुला मागते तुला मागते 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 तुला मागते मर्यादाची भीक तुला मागते कुठे चुकलं देवर बाबा जाणते कुठे चुकलं देवर बाबा जाणते तुला मागते तुला मागते मर्यादाची भीक तुला मागते तुला मागते रे तुला मागते मर्यादाची भीक तुला मागते कुठे चुकलं देवर तुला जाणते तुला मागते तुला मागते मर्यादाची भीक तुला मागते तुला मागते रे तुला मागते मर्यादाची भीक तुला मागते. अरे तू एक काम कर तू घरी जा तू लवकर स्वयंपाक बनव मी जातो कमलेश भाऊकडे त्याला विचारू पाहतो मिळेल एखादी मुलगी तर त्याला विचारतो मी. लवकर ये. हो जा जा तू स्वयंपाक बनवतो मी येतो लवकर तुमच्या विना घरात करमत नाही बघा, लवकर या. हो लवकर येतो तू जा स्वयंपाक कर होय चला आलो कमलेश भाऊ घरी एखादा आवाज देऊन पाहतो कमलेश भाऊ अगं हे कमलेश भाऊ कमलेश भाऊ कमलेश भाऊ म्हटलं कमलेश भाऊ 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 गा ओ कमलेश भाऊ अरे नमस्कार ग लालू भाऊ. नमस्कार हा सोहम डोळी फोडे त्यांच्याकडून 100 रुपयाची भेटणार आली मंडळाकडून. नमस्कार बाबांकडे आशीर्वाद. बोला भाऊ, लालूची साल बांधायला कसा करता आवाज दिला? कोणतं काम पडलं की मागच्या शनिवारी इथं चर्चा बैठकीमध्ये आल्या तर काही बोलले नाही तुम्ही? म्हणजे मी काय म्हणतो माझ्या पत्नीनं हट्ट धरला कशाच्या? लग्नाचा. अरे बाप्पा, तुम्हाला माहित आहे मला 20 वर्ष झाले पुत्र नाही. नाही पण हे कामा सोपते का जी तुम्हाला? तिला या सांगितलं मी ना का आपण एखादा मुलगा दत्तक घेऊन घेऊ हा. पण ते ऐकायला तयार नाही. हा. ती म्हणते आपल्याला आपल्या रक्ताचा पाहिजे. अरे बाबा, आता सांगा पण मला सांगा, आता जवान पोराले पोरी भेटत नाही. हो नाना भाऊ बरोबर आहे? आणि ह्या अर्ध्या वयीच्या माणसाले लोक पोरी देतील, पागल आहे का? भिकाजी बरोबर आहे का? तुम्ही मागं म्हणत होत्या अरे बाबा, एक जवळची पोरगी होती ते गेली, आता दुसरी पाहायला का? एका जणाची हो 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 आहे एक पोरगी आहे. तर एक काम करता का तुम्ही हा, विचारून पहा त्यांना सांगायचं त्यांच्याकडे इस्टेट भरपूर आहे म्हणायचा. नाही पण आजकाल कसं आहे, महाल माडी सर्व आहे सावर बांधे साहेब, सर्व पोरगी लबालब काम आहे म्हणायचा. काहीतरी लिहून मानते, हा काहीतरी लिहून आहे ना नंतर तिला 2 एकर लिहून देऊ. ठीक आहे. मग मी जातो, माझे एक मित्र आहे त्याची बहीण आहे. तुम्ही ज्यावर यावर विचारू. बरं ठीक आहे. चला आपल्या मित्राकडे गेल्या पाहिजे.
झुम्मर माझ्या 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 झुम्मर माझ्या 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 झुम्मर माझा मी झुम्मराचा झुम्मर माझ्या 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 झुम्मर माझा मी झुम्मराचा झुम्मर माझ्या झुम्मर माझ्या मी झुम्मराचा झुम्मर माझ्या झुम्मर माझ्या मी झुम्मराचा झुम्मर माझ्या 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 झुम्मर माझ्या मी झुम्मराचा झुम्मर माझ्या 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 झुम्मर माझ्या मी झुम्मराचा माझा मित्र एक राधेश्याम आहे त्याची बहीण अजूनही लग्न झाला नाही विचारून पाहतो जर जमून गेला काल तर सावर बांधे साहेबाचा जमून जाईल भजन कारण 20 वर्ष झाले त्यांच्या लग्नाला अजूनही त्यांना मुलं बाळं नाही आणि घरामध्ये प्रॉपर्टी खूप आहे म्हणून चांगल्या इस्टेटीची मालकी होऊन जाईल त्याची बहीण राधेश्याम भाऊले आवाज देऊन पाहतो राधेश्याम भाऊ हा राधेश्याम गा. हा, हा, हा. अरे माझ्या लहानपणीच्या मित्रा गा. हे मित्र. अरे भाऊ नमस्कार. नमस्कार नमस्कार लई दिवसाचं येणं केलं यार मित्र तू घराकडे. काय गोष्ट अशी आहे नाही नाही पण एवढे दिवस झाले म्हणतो माझी आठवण कशी का नाही आली बा. अरे बाबा आता आपण चर्चा बैठकीमध्ये जातो तर भेटी होतेच नाही नाही होते पण आता कसं आहे मी पुष्कळ दिवस झाले आता तुझ्या घराकडे आलो. तू 2 शनिवार झाला कुठं चर्चा बैठक मध्ये हा बरोबर आहे ना. आला का? तुझी माझी भेट झाली केव्हा? नाही त्याच्या हा. अगोदर 2 हप्त्याच्या अगोदर तर म्हणूनच म्हणलं का म्हणलं कसा आज कोण दिवस निघला बा आणि एक तर माझ्या घरापर्यंत. घरापर्यंत म्हणजे गोष्ट एक आहे तुझ्या कामाची माझ्या कामाची. कारण तुझ्या लग्न होणाऱ्याला तुझ्या बहिणीमुळे नाही नाही ते तुझी गोष्ट बरोबर हे आहे. गोष्ट- आता जोपर्यंत माझ्या लहान बहिणीचं लग्न होणार नाही हा. तोपर्यंत मी कसं आपलं लग्न करीन का? एक पोरगा मी ना पाहिलं अरे कारण वा. तुझी बहीण आहे जास्त वयाची खरं सांगू माया मागची चिंता मिटल्यासारखी वाटते. हा माया मागची चिंता मिटल्यासारखी वाटते. कामाचीच गोष्ट करू ना आपण सेवक लोक बरोबर. तुला का फसवीन का मी नाही 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 काय तुला सांगतो बरं. लहानूची सावर बांधे म्हणून एक सेवक आहे आपला बरं. आणि त्या सेवकाकडे भरपूर सारी इष्टत आहे शेतीवाडी साऱ्या गोष्टी बिल्डिंग सर्व आहे वा वा आणि त्याची वय आहे 45-50 पण जास्त वयचा नाही का? पण तुझी बहीण आता 40 वर्षाच्या घरात गेली नाही आता तिला 36-37 चालू असं. मग झाला ना आता 36-37च्या वयाला कोण मागू राहिला बरं. तर त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे चांगली मी म्हणून म्हणलं तुझ्याजवळ विषय काढू का नको काढू मला भीतीही वाटेल नाही नाही तू न गोष्ट काढली हे खूप चांगलं झालं कारण की माझ्या मागची चिंता मिटल आणि माझ्या बहिणीचं लग्न झालं तर मी आपल्या लग्नाचा विचार. हा देवांशी ढवाले 50 रुपयाची भेट मिळाली मंडळाकडून नमस्कार बाबा आशीर्वाद तर मी म्हटलं माझ्या बहिणीचं लग्न होऊन जाईल. हा. माझ्या मागची चिंता मिटून जाईल. आई वडील गेले तेव्हापासून तिला लहानाचं मोठं केलं बरोबर आणि तिला शाळा शिकवून आज ते लग्न योग्य झाले. पण परिस्थिती अशी आहे हा. आम्ही गरीब लोक आमच्याकडे एकर भरली शेती नाही बरोबर. आमच्याकडे पैसा पाणी नाही त्यामुळे माझ्या बहिणीचं लग्न राहिलं आणि आता विचारच करत होतो की तुझ्या कानावर केव्हापासूनच गोष्ट टाकली एखादा सोयीस्कर जरी मुलगा असेल तर माझ्या बहिणीसाठी पहा. तर म्हणून मी तोच विचार केलो बरं का कारण आपल्याकडे शेती नाही वारी नाही काही नाही हो ना दादा आणि चांगल्या घरी जे टोंगरा भरा अन्नामध्ये जर पोरगी पडत असेल बरोबर तर आपल्याला काही चिंता नाही नाही बरोबर ताल भरून द्यायची गरज नाही खरं आहे ना तुझी गोष्ट खरं आहे. म्हणून जाऊ ना गोष्ट करू का
नाही कर ना, पोरगा गिरगा व्यवस्थित आहे ना? मुलगा एक नंबर आहे. आता आपल्या मार्गात असल्यामुळे व्यसन पाणी तर काहीच नाही. बरं, पण अजून काही अडचणी? अडचणी काही नाही. त्याने सांगितलं हा. पोरीला म्हणे सुखात ठेवी बरं. आणि त्यांच्या घरी काही प्रॉब्लेम नाही. पण एकच गोष्ट आहे, पोराचं लग्न झालं आहे आणि त्याला पहिली पत्नी आहे. कितीक लाथा खाया मित्र आहे या? नाही, कितीक लाथा खाया आहे म्हणतो. याच्या संग कवापासून संगत आहे बाई, कवापासून मित्रता आहे. आणि यानं माझ्या बहिणीसाठी वर आणला, मुलगा पाहिला तर तोही पाहिला तर लग्न झालेला. म्हणजे माझी बहीण का एवढी गेली भेटली आहे का? बरं, मी तुला वाईट करायला लागलो का? नाही नाही, मला वाईट करायला नाही लागला, पण माझी बहीण कुवारी आहे. अरे एका बाबा! लग्न झालेल्या माणसाला कशी काय द्यायची बा म्हणतो. मलाही सगळं माहित आहे, बरं. कुमारी आहे, सगळं आहे. पण त्याही व्यक्तीच्या घरी काही कमी नाही. बरं, तू जीवनभर तेवढं कमवशील तरी कमवू शकत नाही. असं मग दुसरं म्हणून मी ना, तू माझ्या जवळचा मित्र, वा, बरोबर. म्हणून तुला विचार केलो बरं, का म्हणलं याच्या घरी राधेश्यामच्या घरी काही आहे ना? नाही ना, हातावर आणण्यानं पानावर बरोबर, खाणे. खरंय. तर म्हणून जर एवढ्या सुखामध्ये जर तुझी बहीण पडत असं वा वा, तर एक नंबर काम आहे. कारण त्यांची पहिली पत्नी असली तरी तिला मुलं पाहिलं नाही. सर्व इस्टेटीची मालकीण तुझी बहीण होणार आहे. वा. आता तुला महत्वाची गोष्ट केली, म्हणजे मुलं बाळ नाही आहे हा. म्हणून तो दुसरा लग्न करू नये. बरं, तुझी गोष्ट बरोबर आहे, हा. पण एक शब्द माझ्या बहिणीला विचारू पाहावं लागेल. विचारून पहा, घरी विचार करा एक शब्द माझ्या बहिणीला विचारावं लागेल. आणि विचार करा, त्याच्यानंतरच गोष्ट